भगवान शिवशंकर आणि गरीब भक्ताची कथा। एका छोट्या गावात एक अतिशय गरीब म्हातारी राहत होती। तिच्याकडे ना मोठं घर होतं ना पैसा, पण तिची भगवान शिवशंकरांवर खूप श्रद्धा होती। रोज ती जवळच्या शिव मंदिरात जाऊन फक्त एक लोटा पाणी आणि एक बेलपत्र अर्पण करायची। एकदा अधिक मास सुरू झाला। गावातील लोक मोठमोठ्या पूजा, यज्ञ आणि दान करत होते। म्हातारीला वाईट वाटलं, माझ्याकडे महादेवाला देण्यासाठी काहीच नाही। त्या रात्री ती रडत रडत म्हणाली, महादेव, माझी भक्ती खरी असेल तर मला तुमची कृपा द्या। दुसऱ्या दिवशी ती मंदिरात गेली। तिच्याकडे फक्त अर्धी भाकरी होती। मंदिराबाहेर एक भुकेला साधू बसला होता। म्हातारीने विचार न करता ती अर्धी भाकरी त्याला दिली। साधू हसला आणि म्हणाला, आई, तू मला अन्न दिलंस, महादेव तुझ्यावर प्रसन्न झाले। क्षणात तो साधू अदृश्य झाला। मंदिरातील शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश आला। गावातील लोक आश्चर्यचकित झाले। त्या दिवसापासून म्हातारीच्या घरात सुख, शांती आणि भरभराट आली। पण ती कधीही गर्विष्ठ झाली नाही। ती रोज पूर्वीसारखीच भक्ती करत राहिली। या कथेतून आपल्याला काय समजले तर देवाला मोठी पूजा नाही तर मनापासून केलेली भक्ती आणि दयाळूपणा आवडतो। हर हर महादेव।